डोळ्यांसमोरनं एक चित्र आणा. सोलापूरच्या रस्त्यांवरून 80 तरुण घोड्यांवर स्वारून निघाले आहेत. सर्वांच्या डोक्यावर फेटे आहेत, कपाळी बाशिंग बांधलेलं आहे आणि सोबत बँडबाजाही वाजत चाललाय. वरवर पाहता असं वाटेल की ही एखाद्या राजेशाही लग्नाची वरात आहे. पण थोडे जवळ जाऊन पाहिलं तर लक्षात येते की ही वरात कोणत्याही मंगल कार्यालयाकडे नाही, तर ती थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. हो ना. कारण हे सगळे तरुण अविवाहित आहेत आणि त्यांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. म्हणून त्यांनी शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी काढलेला हा चक्क नवरदेव मोर्चा आहे. तर इन्फो इन मराठी चॅनलच्या आजच्या या सखोल चर्चेत सर्वांचं स्वागत आहे. नक्कीच स्वागत आहे. या चॅनलवर आपण नेहमीच महाराष्ट्रातील कायदे असतील, जमिनीचे गुंतागुंतीचे प्रश्न, शेती आणि महसूल यांसारख्या विषयांची अगदी सोप्या भाषेत माहिती देत असतो. पण आजचा आपला विषय कुठल्या कागदपत्रांचा किंवा सातबाराचा नाहीये. ग्रामीण महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या एका मोठ्या सामाजिक संकटाचा आहे. अगदी बरोबर. हे संकट आहे ग्रामीण तरुणांच्या वाढत्या अविवाहित प्रमाणाचं. आणि आज आपण याच समस्येच्या मुळाशी जाणार आहोत. मी खरं तर खूप दिवसांपासून विचार करत होतो की या विषयावर आपण सविस्तर बोलावं. आणि ही खूप गरजेची चर्चा आहे. कारण हा विषय जितका भावनिक वाटतो ना, त्याहून कितीतरी अधिक तो आर्थिक आणि लोकशास्त्रीय आहे. तो सोलापूरचा मोर्चा म्हणजे एका मोठ्या ज्वालामुखीचा फक्त एक स्फोट होता. म्हणजे ही समस्या खूप खोलवर रुजलेली आहे असं तुम्हाला वाटतं? हो, अगदी. आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात 30 ते 35 वयोगटातील असे अनेक तरुण आहेत ज्यांची लग्नाची आशा आता जवळपास मावळत चालली आहे. बापरे. यामागे केवळ मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत एवढंच एक ढोबळ कारण नाहीये. त्यामागे कृषी अर्थव्यवस्थेचं पतन आणि गेल्या काही दशकात आपणच निर्माण केलेलं एक भयानक वास्तव लपलेलं आहे. मी सांगेन की आज आपण ह्याच सर्व गुंतागुंतीच्या पदरांचं विश्लेषण करणार आहोत. आणि म्हणूनच मला सगळ्यात आधी त्या गणितावर यायचं आहे जे तुम्ही मगाशी लोकशास्त्रीय वास्तव असं म्हणालात. कारण समाजात नेहमी एक सरसकट वाक्य फेकलं जातं की मुलींना शहरात राहायचे म्हणून त्या गावातल्या मुलांना नकार देतात. हे खूप ऐकायला मिळतं. माझा प्रश्न असा आहे की जर आपण लग्नाचा एक बाजार गृहीत धरला तर तिथे मुळात मुली उपलब्ध तरी आहेत का? म्हणजे ही जी तफावत आहे ती नक्की कुठून सुरू होते? हाच तो सर्वात महत्त्वाचा आणि पायाभूत मुद्दा आहे. इथूनच या समस्येची खरी सुरुवात होते. आकडेवारीच्या चष्म्यातून पाहिलं ना तर सत्य खूप अस्वस्थ करणार आहे. आपण जर 0 ते 6 वयोगटातील बाललिंग गुणोत्तर पाहिलं, ज्याला आपण चाइल्ड सेक्स रेशो म्हणतो, हो, चाइल्ड सेक्स रेशो, तर मागील एका दशकात त्यात लक्षणीय घट झाली आहे. सध्या महाराष्ट्रात 1000 मुलांमागे केवळ 883 मुली, असं अत्यंत चिंताजनक प्रमाण आहे. 883 हे तर खूपच कमी आहे. हो ना. आणि हे अचानक झालेलं नाहीये. याची बीजे 1990 आणि 2000च्या दशकात रोवली गेली आहेत. म्हणजे तुम्ही त्या काळातील गर्भलिंग निदान चाचण्यांचा सुळसुळाटाबद्दल बोलत आहात. अगदी बरोबर ओळखलत. त्या काळात 2 गोष्टींचा एक अत्यंत घातक संगम झाला होता. एकीकडे छोटा परिवार ही संकल्पना वेगाने रुजत चालली होती आणि दुसरीकडे वंशाला दिवा हवाच हा समाजाचा जुनाट अट्टहास कायम होता. बरोबर. जेव्हा आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, विशेषतः पोर्टेबल सोनोग्राफी मशीन्स अगदी खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचल्या ना, तेव्हा या तंत्रज्ञानाचा पद्धतशीर गैरवापर झाला. पहिले अपत्य मुलगी असल्यास दुसरे अपत्य मुलगाच व्हावा या हट्टापायी बेकायदेशीर मार्ग अवलंबले गेले. आणि त्याचे परिणाम आता दिसतायत. हो. आज जे तरुण लग्नासाठी संघर्ष करत आहेत ना, तेच त्या दशकात जन्मलेले आहेत. आजच्या घडीला एकूण सरासरी लिंग गुणोत्तर 1000 मुलांमागे 920 मुली असं आहे. म्हणजे हे तर अगदी म्युझिकल चेअर्सच्या खेळासारखं झालं. कसं काय? म्हणजे गाणं सुरू होण्यापूर्वीच किंवा खेळ सुरू होण्यापूर्वीच काही खुर्च्या मुद्दाम गायब केल्या गेल्या आहेत. अगदी अचूक उदाहरण दिलत. या गणिताचा थेट अर्थ असा होतो की समाजात प्रत्येक 1000 मुलांमागे किमान 80 मुले कायमस्वरूपी अविवाहित राहणारच आहेत. कारण त्यांच्यासाठी जोडीदार अस्तित्वातच नाहीये. होय. हे तरुण कितीही श्रीमंत असले, कितीही उच्च शिक्षित असले किंवा त्यांनी कितीही प्रयत्न केले तरीही संख्याशास्त्राच्या नियमानुसार ते अविवाहितच राहतील. विवाह बाजार प्रचंड आकुंचन पावला आहे आणि यामुळेच एकेकाळी महाराष्ट्रात मुलांच्या लग्नाचे सरासरी वय जे 25 वर्ष असायचे ते आता वाढून 35च्याही पुढे गेल्याच. नक्कीच. बरं, इथेच एक मोठा विरोधाभास मला दिसतोय. समजा संख्या कमी आहे हे आपण मान्य केलं, पण तरीही जी काही लग्न सध्या ठरतायत त्यात गावातल्या सधन शेतकऱ्याला डावललं जातंय. हा एक वेगळाच मुद्दा आहे.
म्हणजे माझ्या पाहण्यात अशी उदाहरणे आहेत जिथे 20 एकर बागायत जमीन असलेल्या, स्वतःची ट्रॅक्टर आणि चारचाकी गाडी असलेल्या तरुणाला सरळ नकार मिळतो. पण त्याचवेळी पुण्यात किंवा मुंबईत 15,000 रुपये महिन्यावर काम करणाऱ्या एका साध्या सुरक्षा रक्षकाला किंवा शिपायाला मुलगी दिली जाते. हा दुजाभाव का? जमीन ही तर एक मोठी संपत्ती मानली जाते ना. जमीन ही संपत्ती असली ना तरी ती आता तरल म्हणजे लिक्विड किंवा सुरक्षित संपत्ती राहिलेली नाहीये. याचं मुख्य कारण म्हणजे शेतीतील वाढती आर्थिक अनिश्चितता. ग्रामीण अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असली तरी शेती हा आता अत्यंत बेभरोशाचा व्यवसाय मानला जाऊ लागलाय. आज आपण हवामान बदलाचे तीव्र परिणाम दररोज अनुभवतोय. मराठवाडा आणि विदर्भात कधी सलग दुष्काळ पडतो तर कधी हातातोंडाला आलेलं पीक अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे एका रात्रीत उद्ध्वस्त होतं. खरंय. आणि जर समजा पीक चांगलं आलंच तर बाजारात त्याला भाव मिळत नाही. ही एक वेगळीच लढाई शेतकऱ्याला लढावी लागते. हो, बाजारातील दरांचे पतन अत्यंत अप्रत्याशित असते. उदाहरणार्थ आपण कापसाच्या दराचे पाहूया. 2022 मध्ये जो कापूस जवळपास 10,000 रुपये प्रति क्विंटल दराने विकला गेला त्याचे भाव 2023च्या हंगामात अचानक 6,500 रुपयांपर्यंत खाली आले. बापरे, एवढी मोठी घसरण. आता विचार करा, एका तरुणाने खते, बियाणे आणि मजुरीवर लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे आणि बाजारात गेल्यावर त्याच्या हातात उत्पादन खर्चाएवढी रक्कमही पडत नाहीये. अशा परिस्थितीत पालकांना आपल्या मुलीसाठी एक सुरक्षितेची हमी हवी असते. म्हणजे एक प्रकारचं सेफ्टी नेट. महिन्याच्या 1 तारखेला खात्यात जमा होणारा 15,000 रुपयांचा पगार हा शेतातील अनिश्चित लाखो रुपयांपेक्षा जास्त सुरक्षित वाटतो. अगदी बरोबर. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पंकज महाले या तरुणाचे उदाहरण या समस्येचे गांभीर्य स्पष्ट करते. पंकज हा उच्च शिक्षित आहे, BSc ॲग्री झालेला आहे. अच्छा. त्याच्या नावावर 10 एकर उत्तम बागायती शेती आहे, पण केवळ त्याच्याकडे शहरात नोकरी नाही या एका कारणास्तव त्याला अनेक वर्ष लग्नासाठी नकार मिळत होते. अरे रे. शेवटी हतबल होऊन त्याला बागायतदार आहे, बागायतदारीण पाहिजे असा फलक घेऊन रस्त्यावर उतरावं लागलं. हे उदाहरण शेती व्यवसायाविषयीच्या सामाजिक अनास्थेचे आणि आर्थिक अनिश्चिततेचे अत्यंत विदारक दर्शन घडवते. पण थांबा, हे सगळं ऐकून असं वाटत नाही का की मुली आणि त्यांचे पालक निव्वळ आर्थिक लालसेपोटी हे निर्णय घेत आहेत? समाजाकडून नेहमीच मुलींवर टीका केली जाते की आजकालच्या मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत, त्यांना गावात शेण काढायचं नाहीये, फक्त AC गाडीतच फिरायचं आहे. पण मला या नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे वळायचं आहे. मुलींच्या दृष्टिकोनातून वास्तव नक्की काय आहे? मुली शेतकरी कुटुंबाला नकार का देतात? यामागे काही रास्त आणि जगण्याशी जोडलेला संघर्ष आहे का? या मुद्द्यावर महिलांची बाजू समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण त्यांच्यावरील टीका बऱ्याच अंशी एकतर्फी असते. शेतकरी कुटुंबात लग्न करून जाणाऱ्या महिलेला ज्या परिस्थितीचा सामना करावा लागतो त्याला समाजशास्त्रात दुहेरी ओझे किंवा द डबल बर्डन ऑफ वर्क असं म्हटलं जातं. म्हणजे 2 पूर्णवेळ नोकऱ्या करण्यासारखं, जिथे एका नोकरीचा पगार 0 आहे आणि दुसऱ्या नोकरीत कसलाही संधान नाही. तसंच काहीसं. एका ग्रामीण महिलेचा दिवस पहाटे 4 वाजता सुरू होतो. घरातील स्वयंपाक, पाणी आणणे, जनावरांचे शेण पाणी काढणे ही सगळी कामं उरकून ती शेतात जाते. संशोधनानुसार कृषी हंगामाच्या काळात विशेषतः पेरणी आणि कापणीच्या वेळी महिलांना शेतात दररोज किमान 5 ते 5.5 तास अतिरिक्त शारीरिक श्रम करावे लागतात. बापरे, 5 ते 5.5 तास अतिरिक्त? हो, आणि संध्याकाळी घरी आल्यावर पुन्हा चुलीपुढची कामे असतातच. या अतिरिक्त कामामुळे आणि अपुऱ्या विश्रांतीमुळे महिलांच्या आहारातील उष्मांक आणि प्रथिनांचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होऊन कुपोषण वाढते. त्यांच्या आरोग्याची अक्षरशः हेळसांड होते. आणि सर्वात दुर्दैवी गोष्ट मला वाटते ती ही की आयुष्यभर स्वतःच्याच शेतात मजुरासारखं राबूनही त्यांना अधिकृत शेतकरी म्हणून ओळख मिळतच नाही. हा तर कृषी संस्कृतीतील सर्वात मोठा विरोधाभास आहे. वर्धा जिल्ह्यातील कुराडी गावच्या उज्ज्वला पेटकर या शेतकरी विधवेचं उदाहरण हे वास्तव समोर आणतं. काय झालं होतं त्यांच्या बाबतीत? कर्जाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्यानंतर उज्ज्वला यांनी अत्यंत हिमतीने शेतीची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. पण त्यांचा अनुभव काय सांगतो? जेव्हा त्या कर्ज किंवा अनुदानाच्या कामासाठी बँकेत जातात तेव्हा तिथले अधिकारी त्यांना गांभीर्याने घेत नाहीत. म्हणजे एक महिला शेतकरी म्हणून त्यांना तो मान मिळत नाही? मुळीच नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीत आपला शेतीमाल विकायला गेल्यावर लोक त्यांच्याकडे असे पाहतात जणू काही त्या तिथे चुकून आल्या आहेत. एवढंच नाही तर पुरुष मजूरही
एका महिलेच्या सूचना ऐकायला किंवा तिच्या हाताखाली काम करायला सहजासहजी तयार होत नाहीत. म्हणजे घरात राबायचं, शेतात राबायचं, शारीरिक कुपोषण सहन करायचं आणि वरून समाजाने तुम्हाला दुय्यम वागणूक द्यायची. ही सगळी परिस्थिती आजच्या पिढीतील मुली अत्यंत जवळून पाहतायत असं म्हणायचंय तुम्हाला? नक्कीच पाहतायत. आज ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. इंटरनेटमुळे त्यांच्या आकांक्षा विस्तारल्या आहेत. शेतकरी कुटुंबातील हालाखी, कर्जबाजारीपणा आणि घरातील तणाव त्यांनी लहानपणापासून अनुभवलेला असतो. हो, ते सगळं त्यांच्या डोळ्यासमोरच घडलेलं असतं. त्यातून बाहेर पडून एक सुरक्षित जीवन शोधण्याची त्यांची धडपड असते. यामुळेच विवाह बाजारामध्ये उच्च शैक्षणिक किंवा आर्थिक स्तर असलेल्या जोडीदाराचा शोध घेण्याची प्रवृत्ती वाढली आहे, ज्याला आपण हायपरगॅमी म्हणतो. हे केवळ फॅशन म्हणून नाही, तर तो एक नैसर्गिक सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट आहे. त्यामुळे या बदलत्या अर्थव्यवस्थेत केवळ मुलींना दोष देणं म्हणजे मूळ समस्येवरून लक्ष विचलित करण्यासारखं आहे. हे स्पष्टीकरण खरंच डोळे उघडणारं आहे. पण जेव्हा एका बाजूला एवढी मोठी लोकशास्त्रीय तूट आहे आणि दुसऱ्या बाजूला मुलींचा शेतीला असलेला स्पष्ट नकार आहे, तेव्हा या तरुणांवर आणि त्यांच्या कुटुंबावर प्रचंड सामाजिक दबाव येत असणार. हो, प्रचंड दबाव असतो. आणि जिथे हतबलता असते तिथे गुन्हेगारीला वाव मिळतो. लग्नाच्या वाढत्या दबावामुळे काही गैरप्रकार घडत आहेत का? हल्ली लुटेरी नवरी या शब्दाची खूप चर्चा असते. त्यामागचं अर्थकारण आणि कार्यपद्धती नेमकी कशी चालते? विवाह बाजारातील अत्यंत काळा, संघटित आणि गुन्हेगारी चेहरा आहे. जेव्हा पारंपरिक नातेवाईक आणि मध्यस्थांमार्फत लग्न जुळत नाही, वय वाढत जातं आणि गावात टोमणे सुरू होतात, तेव्हा त्रस्त कुटुंबे विवाह दलालांच्या जाळ्यात अडकतात. हे दलाल प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भ किंवा राज्याच्या सीमावर्ती भागांतून आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल कुटुंबातील मुले शोधून आणतात. या मुलींचे विवाह सधन पण अविवाहित तरुणांशी लावून देण्याचे आमिष दाखवले जाते. पण या एका सेवेसाठी हे दलाल कुटुंबाकडून 2 ते 4 लाख रुपये इतकी मोठी रक्कम रोख स्वरूपात उकळतात. 4 लाख रुपये? बापरे. आणि तरीही लग्नानंतर त्या मुली तिथे राहतील याची काहीच खात्री नसते. म्हणजे लग्नासारखी गोष्ट सुद्धा आता गिग इकॉनॉमीचा भाग झालीये. काही दिवसांचं कॉन्ट्रॅक्ट आणि मग पोबारा. बरोबर. अनेक प्रकरणांमध्ये हा विवाह नसून केवळ पैशांसाठी रचलेला एक पूर्वनियोजित बनाव असतो. जुन्नर तालुक्यातील एका प्रकरणाने तर संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. जयश्री घोटाळे नावाच्या महिलेने वेगवेगळ्या नावांनी आणि खोट्या ओळखीच्या आधारावर तब्बल 20 तरुणांशी खोटे विवाह करून त्यांची फसवणूक केली. 20 खोटे विवाह? हे इतक्या सहजासहजी कसं शक्य होतं? प्रशासन किंवा पोलिसांना याचा सुगावा लागत नाही का? यांची कार्यपद्धती अत्यंत पद्धतशीर असते ना. दलाल एका गावातून भाड्याने काही लोकांना नातेवाईक म्हणून उभे करतात. बनावट आधार कार्ड बनवले जातात. एखाद्या साध्या मंदिरात लग्न लावले जाते. आणि मग लग्नानंतर ती मुलगी काही दिवस सासरी राहते, सर्वांचा विश्वास संपादन करते आणि मग अचानक एक दिवस रात्रीच्या जेवणात गुंगीचे औषध मिसळून किंवा माहेरी कुणीतरी आजारी असल्याचा बहाणा करून घरातील सर्व दागिने आणि रोकड घेऊन ती पसार होते. भयानक आहे. पुणे, सटाणा आणि नाशिकमध्येही अशा अनेक घटना उघडकी झाल्या आहेत. काही ठिकाणी तर तोत्या पोलिसांची टोळी तयार करून लग्नाच्या नावाखाली थेट खंडणी उकळण्यात आली आहे. हे ऐकल्यावर एक साहजिक प्रश्न निर्माण होतो. जर एखाद्या शेतकऱ्याचे 4 लाख रुपये आणि घरातील दागिने चोरीला गेले आहेत, तर ते थेट पोलिसांत जाऊन तक्रार का करत नाहीत? यामागे समाजाची मानसिकता आणि सामाजिक बदनामीची भीती दडलेली आहे. बहुतांश पीडित तरुण आणि त्यांचे कुटुंबीय पोलिसांत जातच नाहीत. मुळातच वय वाढल्यामुळे ते गावात आधीच उपहासाचे धनी झालेले असतात. लोक आधीच नावं ठेवत असतात. अगदी. आणि त्यात पैसे देऊन बायको आणली आणि ती पळून गेली, ही बातमी गावात पसरली तर होणारी नाचक्की त्यांना नको असते. ही बदनामी पैशांच्या नुकसानीपेक्षा जास्त मोठी वाटते. त्यामुळे लाखो रुपये गमावूनही अनेक कुटुंबे मुकाट्याने हा अन्याय सहन करतात. गुन्हेगारांचे फावते तेच या मानसिकतेमुळे. एका बाजूला लग्नाची प्रबळ इच्छा, समाजाचा अमानुष दबाव आणि दुसऱ्या बाजूला अशी फसवणूक. मला खरंच कल्पना करवत नाहीये की या तरुणांच्या आणि त्यांच्या वृद्ध पालकांच्या मानसिकतेवर याचा काय परिणाम होत असेल. हा ताण ते कसा हाताळत आहेत? मानसिक आरोग्याचा हा या समस्येतील सर्वात दुर्लक्षित आणि वेदनादायी पैलू आहे. पालकांना नातेवाईकांकडून सातत्याने प्रश्नांचा सामना करावा लागतो. मुलाचे वय वाढतंय, लग्न कधी करणार? हा वरवर साधा वाटणारा प्रश्न त्यांच्यासाठी उच्च रक्तदाब आणि नैराश्याचं कारण बनतो. हो ना, तो सततचा तणाव असतो.
अनेक पालकांनी तर सार्वजनिक कार्यक्रमांना, इतर लग्न समारंभांना जाणंच सोडून दिलं आहे. आणि तरुणांच्या बाबतीत सांगायचं तर या समस्येने आता अत्यंत जीवघेणे वळण घेतले आहे. म्हणजे या नैराश्यातून आत्महत्येसारखी टोकाची पावले उचलली जात आहेत का? दुर्दैवाने होय. शेतीमालाला भाव नाही, हातात पैसा नाही, समाजाकडून आदर नाही आणि घरात जोडीदार नाही. या चौफेर संकटातून तरुण टोकाचं पाऊल उचलत आहेत. बुलढाण्यातील 22 वर्षीय उच्चशिक्षित तरुण केशव वनारे याचं उदाहरण मन विषण्ण करणारं आहे. केवळ लग्न जुळत नसल्याच्या नैराश्यातून त्याने आपली जीवनयात्रा संपवली. त्याच्या कुटुंबाकडे स्वतःची शेतजमीन नसल्याने कोणीही त्याला मुलगी देण्यास तयार नव्हते. बापरे, फक्त 22 वर्षांचा होता तो. आणि धक्कादायक बाब म्हणजे त्याच जिल्ह्यात केवळ 10 दिवसात झालेली ही अशा प्रकारची तिसरी आत्महत्या होती. हे अत्यंत भयंकर आहे. एखादा तरुणाला केवळ विवाह होत नाही म्हणून समाजाच्या दबावापायी स्वतःचा जीव संपवावासा वाटतो. हे आपल्या समाजव्यवस्थेचं खूप मोठं अपयश आहे. पण या निराशेविरुद्ध कुठेच आवाज उठविला जात नाहीये का? हे असंच किती काळ चालणार? नाही, आता कुठेतरी या निराशेचे रूपांतर एका संघर्षात होऊ लागले आहे. वैयक्तिक दुःख आता रस्त्यावर येऊन राजकीय आणि सामाजिक रूप घेत आहे. सुरुवातीला ज्याचा आपण उल्लेख केला तो सोलापूरचा नवरदेव मोर्चा याच अस्वस्थतेतून उभारायला होता. म्हणजे तो मोर्चा केवळ एक स्टंट नव्हता, तर त्यामागे एक स्पष्ट मागणी होती. अगदी. प्रथमदर्शनी तो मोर्चा एखाद्या विनोदासारखा किंवा सोशल मीडियाच्या रीलसारखा वाटू शकतो. पण त्या तरुणांची मागणी अत्यंत गंभीर होती. शासनाने स्त्री भ्रूण हत्या थांबवण्यासाठी PCPND ॲक्ट अतिशय कठोरपणे राबवावा अशी त्यांची प्रमुख मागणी होती. हे आंदोलन केवळ सोलापूरपुरते मर्यादित नसून ती संपूर्ण महाराष्ट्रातील अविवाहित शेतकरी पुत्रांची प्रशासनाला दिलेली एक प्रातिनिधिक हाक आहे. ही संपूर्ण परिस्थिती खरंच अस्वस्थ करणारी आहे. पण या सगळ्या अंधारात काही आशेचा किरण आहे का? केवळ समस्येचं विश्लेषण करून न थांबता यावर काही ठोस तोडगा किंवा सकारात्मक पावलं उचलली जात आहेत का? निश्चितच समाजात काही आश्वासक आणि सकारात्मक बदले घडत आहेत. पारंपरिक नातेवाईकांमार्फत विवाह जुळवण्याच्या पद्धती अपयशी ठरत असल्याने आता संस्थात्मक पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. विशेषतः खास शेतकरी वधूवर मिळावे ही संकल्पना खूप प्रभावी ठरत आहे. जिथे केवळ शेतकऱ्यांच्या मुलांनाच प्राधान्य दिलं जातं. होय, बेळगावजवळील मलिकवाड येथे असाच एक अनोखा मेळावा पार पडला. या मेळाव्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे डॉक्टर, इंजिनियर किंवा नोकरदारांना प्रवेशच नव्हता. अरे वा, हे खूप छान आहे. केवळ आणि केवळ शेतकरी तरुणांना महत्त्व दिले गेले. तिथे 350 मुली आणि 950 मुलांनी अधिकृत नोंदणी केली. सांगलीमध्येही काही महिला मंडळांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन असे मेळावे यशस्वीपणे आयोजित केले आहेत. या कार्यक्रमांमधून शेतकरी तरुणांचे जीवन, त्यांचं कर्तृत्व अत्यंत सकारात्मकरित्या मांडलं जात आहे. बरोबर. ही आता केवळ एक समस्या राहिलेली नाही, तर ती एक सांस्कृतिक चळवळ बनत चालली आहे. काही गावांनी तर अत्यंत आदर्श पावले उचलली आहेत. पल्हाळा गडाच्या पायथ्याशी असलेल्या गोलीवडे गावाचं उदाहरण घ्या. काय झालं तिथे? या गावात गेल्या 20 वर्षांपासून निवडणुका झालेल्या नाहीत. त्यांनी बिनविरोध निवडणुका करून गावाची ऊर्जा राजकारणाऐवजी विकासाकडे वळवली आहे. जेव्हा गावाची अर्थव्यवस्था सुधारते, रस्ते चांगले होतात, पाण्याची सोय होते, तेव्हा आपोआपच मुलींचा गावाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि अनेक प्रश्न सुटतात. हे खरंच एक उत्तम उदाहरण आहे. पण धोरणात्मक पातळीवर शासनाने काय करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? शासनाच्या पातळीवर 3 गोष्टी अत्यंत तातडीने होणे आवश्यक आहे. पहिली म्हणजे महिलांचे शेतीतील शारीरिक श्रम कमी करण्यासाठी आधुनिक आणि सुलभ तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतीमालाला योग्य हमीभाव, ज्याला आपण MSP म्हणतो, तो मिळवून देणे, जेणेकरून शेती हा एक तोट्याचा नाही तर फायदेशीर आणि सन्मानाचा व्यवसाय बनेल. आणि तिसरी गोष्ट, दलालांवर कारवाई. अगदी बरोबर. विवाह जुळवण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या दलालांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र कृती दल उभारणे. या सखोल चर्चेतून एक गोष्ट अगदी लख्खपणे समोर येते की हा प्रश्न केवळ काही तरुणांच्या लग्नाचा किंवा त्यांच्या वैयक्तिक नैराश्याचा नक्कीच नाहीये. हे भारतीय कृषी क्षेत्राचे झालेले अवमूल्यन, वेगाने ढासळत चाललेले स्त्री-पुरुष प्रमाण आणि समाजात वाढत चाललेली आर्थिक विषमता यांचे थेट फलित आहे. खरंय.
शेतीत राबणाऱ्या महिलेच्या शारीरिक आणि मानसिक श्रमांचा विचार न करता केवळ तिच्यावर टीका करणे हे जेवढे चुकीचे आहे, तेवढेच शेतकरी तरुणाला त्याच्या व्यवसायावरून सरसकट अपात्र ठरवणे हे देखील अत्यंत अन्यायकारक आहे. आणि जाता जाता एक विचार सर्वांनी अत्यंत गांभीर्याने करायला हवा. आपण चर्चा केली की तरुण शेतकरी अविवाहित राहतायत, पण जर ह्या तरुणांना कुटुंबेच निर्माण करता आली नाहीत तर उद्या ही लाखो हेक्टर वडिलोपार्जित शेतजमीन कोण कसणार? हा खूप मोठा प्रश्न आहे. पारंपरिक कौटुंबिक शेतीचा ढाचा जर असाच कोलमडून पडला तर काय? महाराष्ट्रातील संपूर्ण शेती भविष्यात बड्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या घशात जाणार आहे. हा केवळ एका व्यक्तीच्या लग्नाचा प्रश्न नसून भविष्यातील अन्न सुरक्षेचा आणि ग्रामीण समाजव्यवस्थेच्या अस्तित्वाचाच प्रश्न आहे. ताटात येणारं अन्न कुठल्या फॅक्टरीतून येईल याचा विचार करण्याची वेळ नक्कीच आली आहे. आणि याच एका महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यावर आज आपण इथेच थांबणार आहोत. नक्कीच. ही सखोल चर्चा प्रेक्षकांना कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा. समाजात असे अनुभव आजूबाजूला पाहायला मिळतात का हे कमेंट्समध्ये लिहून कळवा. आणि हो, हा व्हिडिओ आवडल्यास इन्फो इन मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून महाराष्ट्रातील कायदे, शेती आणि सामाजिक प्रश्नांवरील अशीच सोपी आणि सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद. धन्यवाद.